म्हणतायत आजचे दिन काय म्हणतायत? काय आजचे दिन? आजचे दिन नाही, बुरे दिन आहे. बुरे दिन आहे. बुरे दिन आहे, आजचे दिन नाही. मोदी साहेबांनी सगळं फसवलं लोकांना. बरोबर. माझ्या पण मुली बाहेर मला शाळेत टाकायची सुद्धा भीती वाटते. आणि एकच मागणी की मुली आणि स्त्रिया सुरक्षित पाहिजे. बाकी खरंच वाटते का आरोपींना शिक्षा होते म्हणून? नाही वाटत. कामं झालेत का व्यवस्थित? नाही ना सर, बघा ना ते कचऱ्याचा काय घन प्रश्न येते मागे बघत नाही. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण एल.एस. मराठीचा गाव तिथं पार तिथं गाव शो तर चालूच आहे. पण सध्या एल.एस. मराठी चॅनल आहे ना शिरूर बस स्थानकावरती येऊन पोहोचलेला आहे. आणि इथं बघूया कोट्यावधीचा रुपयेचा निधी येऊन चांगलं बसस्थानक झालं आहे का, स्वच्छता कशी आहे, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था कशी आहे, पुन्हा प्रवाशांना बसण्यासाठी जागा कशी आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडून. मला सांगा, एवढं मोठं बसस्थानक आहे, इथं स्वच्छता वगैरे आहे का? नाही आहे ना, थोडी स्वच्छता आहे. आता या साईडला हां. स्वच्छता आहे. बऱ्यापैकी आहे का? थोडी आहे? नाही, एवढी नाही, खास नाही, पण बऱ्यापैकी. बरं, पिण्याचं पाणी वगैरे आहे का? पिण्याचं पाणी आहे, टॉयलेट बाथरूमची सोय टॉयलेट बाथरूमची सोय आहे. आहे ना, व्यवस्थित आहे ना. बरं, एकंदरीत काय म्हणते महागाई? महागाई तर आता वाढलीच आहे लई. काय म्हणतायत आजचे दिन काय म्हणतायत? काय आजचे दिन? आजचे दिन नाही, बुरे दिन आहे. बुरे दिन आहे. बुरे दिन आहे, आजचे दिन नाही. मोदी साहेबांनी सगळं फसवलं लोकांना. पूर्ण पब्लिकला फसवलेले, पूर्ण पब्लिकला येडं बनवलंय. आता कर्जमाफी होती, काय गॅरंटी त्याची होईल म्हणून? हे देवेंद्र फडणवीस काही बी बोलतोय, काही निकट लावतात, काही बी हे करतात. शेतकऱ्यांना काही पण निकष म्हणायचं. हा, काही निकष बरोबर लावतात. आहे. म्हणजे हे रस्ते झालं, विकास झाला, म्हणजे खरंच विकास होतोय का? विकास चांगला आहे, विकास झालेला आहे. विकास झालेला आहे म्हणायचं, एकंदरीत विकास झालेला आहे. बघूया. हो, नमस्कार ताई, नमस्कार. कशात? चांगले आहेत. लाडक्या बहीण आहेत. चांगले ना, लाडकी बहिणी चांगले म्हणतात. ते कुठं? टाकतात पैसे. हा, काय म्हणता, कुठून चाललंय? मी करड्याची कर्डीचे. बरं, काय म्हणताय, तब्येत काय नाही, पाणी? मस्त आहे एकदम. बरं, काय म्हणताय, बसस्थानक व्यवस्थित वाटते का? बरे चांगले आहे. दुर्गंधी वगैरे कशी आहे इकडे? मस्त आहे दुर्गंधी पण. बरीच दुर्गंधी आहे, बघा ना, स्वच्छता होत. एवढं कोटीचे निधी येत आहेत, वाटतंय का फायदा होतोय म्हणून जनतेचा? जनतेचा तर होतोय पण स्टँड तर चांगलं झालंय. हां, स्टँडचा. पण कचरा वगैरे अजून पडलेलाच आहे तिकडे, बघा असं ठोकलेलं. आता काय आता आपण तर काय बोलणार आहे का? बरोबर. पण सुरक्षित वाटते का हो महिलांना? हां, महिलांना सुरक्षित वाटते, इथं तर वाटते, स्टँडवर तर वाटते. हां, बरं. मला सांगा, आज एवढे प्रमाणात बलात्कार होत आहे, स्त्रियांवर अत्याचार होत आहे. सरकार म्हणत आहे आम्ही स्त्रियांच्या बाबतीत ठोस निर्णय घेतोय. वाटते का ठोस निर्णय घेताय? नाही, ठोस निर्णय घेताना वाटत नाही. आता का लहान मुली येतात, हां, तुम्ही तर बघताय, आज रोज बातम्या आहेत, रोज काही ना काय ऐकू. बरोबर आहे. मुली सुद्धा सुरक्षित नाही, तर स्त्रियांचं काय घेत? बरोबर आहे. आज वाटते का मुलींना सुरक्षित नाही, बाहेर पडायची भीती वाटते? काय वाटतं बरं महिलांना, सरकारने काय निर्णय घेतले पाहिजे? म्हणजे कमीत कमी मला तर असं वाटतं, जे रोज आपण बातम्या ऐकतो त्या कमी झाल्या पाहिजेत ऐकायच्या. बरोबर. मुली सुरक्षित पाहिजेत. मुली बाहेर आज 4 आणि 5 वर्षाच्या, आज मी पण 2 मुलींची आई. बरोबर. माझ्या पण मुली बाहेर मला शाळेत टाकायची सुद्धा भीती वाटते. बरोबर आहे. आज बाहेर आज शिक्षणाशिवाय तर काही खरं नाही. बरोबर. शिक्षण तर पाहिजे. आणि मुली जर बाहेर टाकायच्या म्हटलं, जर रोज आपण हे ऐकतोय तर आपलं धाडस होईल का मुली टाकायला? नाही होणार ना. बरोबर आहे. एक आईलाच कळते की काय परिस्थिती असते एका आईच्या भावनेची. आज मुलींविषयी एवढी भीती निर्माण व्हायला लागली. वाटते का सरकार खरंच ठोस निर्णय घेते, मुलींच्या बाबतीत कायदे तरतूद करते? मुलींच्या बाबतीत आता मला तर असं वाटतं, सरकारने एकच मागणी की मुली आणि स्त्रिया सुरक्षित पाहिजे. बाकी काहीच बरोबर नाही. आहे. मुली सुरक्षित असेल तर आम्ही सुरक्षित आहे. बरोबर आहे. आज तुम्ही सांगा, तुम्हाला इथं सुरक्षित वाटतं का? हां, इथं तर मी कारण आता हे रोज येणं जाणं माझं, त्याच्यामुळे मी तर सुरक्षित आहे. बरोबर आहे. पण बाकी सगळेच नाहीत ना सुरक्षित. बरोबर आहे. आज गृहमंत्री खातं फडणवीस साहेबांकडे, वाटते का खरंच ते खात्याचं अधिकार निभवत आहेत? आज एवढे रोज काही ना काही मुलींच्या बाबतीत घटना घडते, खरंच वाटते का आरोपींना शिक्षा होते म्हणून? नाही वाटत. हां, नाही, शिक्षा तर होतच नाही. बरोबर. आज आरोपी मोकळे फिरतायत, हिंडताना दिसत आहेत. हां. मग काय म्हणजे सरकारने काय शिक्षा केली आरोपींना? काही बरं, जनतेची काय अपेक्षा आहे, महिलांची काय अपेक्षा आहे? तेव्हा महिला ठोस बाहेर वावरू शकताय, ठोस निर्णय घेऊ शकतायत. मला तर म्हणजे जनतेच्या महिलांचा तर एकच निर्णय असेल कदाचित की महिला सुरक्षित बाहेर पडल्या म्हणजे महिला सुरक्षित पाहिजेत. मेन म्हणजे हेच सरकारला एकच माझं म्हणजे हे हां. की महिला आणि मुली सुरक्षित पाहिजे. बरोबर आहे. महिला आणि सुरक्षित पाहिजे. एकंदरीत इथं दुर्गंधीचा वास पण येतोय का? येतोय ना, म्हणजे दुर्गंधीचा वास येतोय, एवढ्या कोटीचा निधी येऊन इथं दुर्गंधीचा वास येतोय. येतोय, बस येतोय. बरोबर आहे. एकंदरीत
अजून नमस्कार, काय चाललंय? व्यवस्थित चाललंय सगळं. फक्त आमचं असं म्हणणं आहे स्टँडवरती लोकांना पाणी व्यवस्थित पाहिजे. बरोबर आहे. पाणी तर व्यवस्थित आहे म्हणतात लोक. नाही काय काय लोक नाही म्हणतात ना साहेब. मी प्रत्येकाला पहिलं विचारतोय पाणी व्यवस्थित आहे का, पाणी येतंय का? व्यवस्थित आहे ना, मग ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हां बरं, मला एक सांगा, पाणी व्यवस्थित नाही ना? नाही ना, म्हणजे व्यवस्थित देव असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे, व्यवस्थित पाणी द्यावा. बरं मला सांगा, इथं खरं खरं सांगायचं, स्वच्छता एवढं कोटीचा निधी येतोय, स्वच्छता आहे का? आहे स्वच्छ आहे थोडी स्वच्छता हे बघा, असं तुकलेले, पुन्हा तो कचरा. हां. आहे थोडा त्याने उचला पाहिजे तो कचरा आता. बरोबर हा, आहे. बरोबर. आता उचलला पाहिजे, हा, बरोबर. लोकांना दुर्गंधीचा वास वाच येतो, येतोय. बरोबर आहे. बरं एवढंच म्हणणं आहे, कचरा बिचरा उचला पाहिजे, व्यवस्थित बरं. ठेवलं. हा, बस बरोबर. बस स्टँड फक्त व्यवस्थित ठेवलं पाहिजे, एवढं म्हणणं आहे बरोबर आमचं. आहे. धन्यवाद. बरोबर. काय म्हणताय एकंदरीत तरुण पोरं काय म्हणतायत? आज वाटतायत का तरुण पोरांना नोकरी आहेत? नाहीत नोकऱ्या. बरं काय वाटतं बरं, प्रशासनाने काय काम केलं पाहिजे? नोकऱ्या दिलं पाहिजे. नोकऱ्या दिल्या पाहिजे. एवढं मोठं स्टँड आहे, एवढं कोटी निधी येत आहे, कामं झालेत का व्यवस्थित? नाही ना सर, बघा ना, ते कचऱ्याचा काय घन प्रश्न येते मागे बघत नाही. हां काय स्वच्छता नाही बरोबर आहे. म्हणजे दिसतंय तसं नसतंय म्हणून जग फसतंय. पाठीला डोळं नसतात माझी. नसते. लोक म्हणतात स्वच्छता आहे, पण ही कचऱ्याची. बघा ना तुम्ही आती- वारंवार असेच प्रश्न आहेत काही. हो, वारंवार असेच प्रश्न मग चालू. यो कचरा काय मीरच पडलेला आहे, काय मग आम्ही येतो तर ते बघतोय, ते साफ हा. होत नाही, काय ही नाही, दुर्गंधी अशी ते म्हणायचं. दुर्गंधी वास येतोय पूर्ण. हा. गुटखे तुटत्यात, म्हणजे नाहीच, साफसफाई नाहीच. हा, साफसफाई नाही, कर्मचाऱ्यांना पगार असा चाललाय म्हणायचं. ते सगळं ते त्याच प्रकारे चाललेलं आहे. बरोबर आहे. बघायला कोणी येत कोणी नाही. नाही. एकदा नेते निवडून गेले की परत येत नाही. नेते येत नाही तर 5 वर्ष तोंडच दावत नाही. बरोबर आहे. पाण्याचा प्रश्न कसा आहे? पाण्याचा प्रश्न गंभीरच आहे साहेब. तिथं स्टँड मध्ये पाणी आहे का? नाही सर, टॉयलेट बाथरूम कसं आहे? अजिबात नाही पाणी तिथे. पाणी अजिबात नाही. खराब. हे फक्त लोक म्हणतात पाणी आहे म्हणायचं. नाही, पाणी काय सगळं दूषित पाणी येते. हा, सारं दूषित. म्हणजे पाणी सुद्धा घ्यायचे इच्छा नाही इथे. हा, पाणी सुद्धा घ्यायची इच्छा नाही. टॉयलेट बाथरूमचा तर प्रश्न त्याचा प्रश्नच नाही सर. काम कसं झालंय? निकृष्ट दर्जाचं झालंय का चांगलं? नाही, निकृष्ट दर्जाचंच काम आहे. सारं निकृष्ट. एवढं नाही. जनतेला पसंत नाही म्हणायचं. नाही ना पसंत साहेब, का कसं बरं? पसंत? स्वच्छता नाही, लोक आजारी पडायला लागले. हा, बसायला व्यवस्थित बाकडे नाही. ना, बाकडे आहेत, पण ते बाकड्याचा काही स्वच्छताच नाही तर त्या बाकड्यापासून हा, बरोबर आहे. बरोबर आहे. हे बघा ना, वास येतो साहेब त्या ठिकाणी. हा, सारा वास येतोय. कधी धुवून जायला असं होतंय. मग काय बरोबर. बरोबर आहे. बरोबर आहे. बघितलं का निधी कुठे जात आहेत? आणि आपण LS मराठी न्यूज चॅनलवरती एस त्यांचा व्हिज्युअल बघितलेलं आहे. दिसतंय तसं नसतं, एवढे कोटी येत आहेत. प्रशासनाला एकच विनंती आहे, जरा लक्ष देत जा जनतेकडं, बघत जा काय परिस्थिती काय नाही. मित्रांनो, ह्यो तर आपण शिरूर बस स्टँडवर 6वा गोंधळ बघितलेला आहे. म्हणजे 6वा गोंधळ आपण बघितलेलाच आहे. बघितलं ना कसं एवढ्या कोट्यावधीचा निधी आलाय, पण जनतेला सुद्धा माहीत नाही कोट्यावधीचा निधी कुठे. पाण्याचे प्रश्न, काही लोक म्हणतात पाणी आहे, काही म्हणतात नाही. स्वच्छता तर मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलीच आहे. काय स्वच्छता आहे म्हणायला, म्हणजे दिसतं तसं नसतं, जग फसतं. स्टँडचं बघा, इकडं परिसर कसा आहे, तिकडं कचरा आहे, इकडं कचरा आहे. चला तर मग सरकारला जा विचारूया, पैसे गेले कुठं जनतेच्या खिशातले. कारण पैसा हा जनतेचा आहे, जनतेचे प्रश्न, जनतेचं उत्तर, पण घाम फुटणार मात्र नेत्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. LS मराठी थोडा पुढारी विशेष कार्यक्रम. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.